सो हाय गाईज, केमिस्ट्री पेपर संपला आज तुमचा 2 वाजता अँड यू हॅव मॅथ्स ऑन 21st. 2 दिवस सुट्टी आहे. सो मेनली कन्फ्युजन काय असतं की वर्षभर तर अभ्यास केला आहे, ठीक आहे, फाईन, पण आता या शेवटच्या 2 दिवसात किंवा 1 दिवसात नक्की अभ्यास काय करायचा किंवा कसा अभ्यास करायचा. सो एक थोडंसं डिस्कस करूया. आज तुमचा पेपर संपेल मे बी 2 वाजता, राईट. यू मस्ट बी टायर्ड बिकॉज फिजिक्स झाला, जस्ट 1 डे गॅप, त्याच्यानंतर लगेच केमिस्ट्री होता. आता तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. सो थर्सडे फ्रायडे यू हॅव ऑफ. मॅथ्सचा पेपर आहे सॅटर्डे. सो यू हॅव अ चॉईस. इफ यू वॉन्ट स्ट्रेट अवे टेक अ ब्रेक फॉर टुडे, राईट. पूर्ण आजचा दिवस काही करू नका, जस्ट रिलॅक्स, वॉट एव्हर वॉन्ट यू डू आणि उद्यापासनं सुरुवात करू शकता. सो मी ॲज्युम करते की मे बी यू वोंट स्टडी टुडे अ लॉट, राईट. किंवा ज्यांचं असं आहे की नाही आम्हाला टाइम एवढा वेस्ट नाही करायचा, वी आर ओके, आम्ही 1-2-3 तास रेस्ट घेतली, वॉट एव्हर, वी आर फाईन. तर आजच्या दिवशी अभ्यास करताना थोडासा लाईट अभ्यास करा. म्हणजे काय, आपले सगळे थिअरम्स आहेत, राईट. थिअरम्स एकदा सगळे लिहून काढा. इधर आपली जरा वही समोर घ्या किंवा टेक्स्टबुक घ्या. तुम्हाला माहिती आहेत कुठल्या टॉपिक्समध्ये 3 टॉपिक्समध्ये थिअरम आहेत. पेपर 1 मध्ये 3 आहेत, पेपर 2 मध्ये 3 टॉपिक्स आहेत. सो पेपर 1 मध्ये कुठले टॉपिक्स आहेत आपले, ट्रिगोनोमेट्री, पेअर ऑफ लाईन्स, वेक्टर्स. पेपर 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्सिएशन, त्याच्यानंतर इंडेफिनिट इंटिग्रल, डेफिनेट इंटिग्रल. सो स्ट्रेट अवे जस्ट एकदा बघून सगळे थिअरम्स लिहून काढा. त्याच्यानंतर एकदा फॉर्म्युले हवे असेल तर लिहून काढा किंवा फॉर्म्युले एकदा रिवाईज करा. फॉर्म्युले येत आहेत ना, आजच्या दिवसात तेवढंच जरी केलं तरी सफिशियंट आहे. अँड इफ यू हॅव मोर टाईम, वॉट यू कॅन जस्ट डू, आपली क्लासची वही जस्ट समोर घ्या, जस्ट फ्लिप थ्रू द पेजेस. वाय? बिकॉज बऱ्याचदा आपण टॉप मार्जिनमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगितलं असतं की मार्क करा, दिस इज समथिंग डिफरंट, नॉट इन टेक्स्टबुक, अपार्ट फ्रॉम दॅट. सो असं वाटलं असतं एकदा फक्त सगळं बघून घ्या. सो तेवढं आज केलं फाईन, ज्यांनी नाही केलं दॅट इज ऑल्सो फाईन. नाव लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन 2 days, दॅट इज 19th and 20th. सो आता हे 2 दिवस काय अभ्यास करायचा किंवा कसा अभ्यास करायचा. पेपर 1 मध्ये आपले 7 चॅप्टर्स आहेत आणि पेपर 2 मध्ये 8 टॉपिक्स आहेत, राईट. व्हॉट इज ऑब्वियस की या 2 दिवसामध्ये तुम्ही अख्खं टेक्स्टबुक परत सॉल्व्ह नाही करू शकत, होणार नाही. सो दॅट्स नॉट हाऊ यू हॅव टू स्टडी. मग नक्की अभ्यास काय करायचा. व्हॉट आय कॅन रेकमेंड की यातला 1 दिवस पेपर 1 ला द्या, 1 दिवस पेपर 2 ला द्या, स्ट्रेट अवे. दॅट्स हाऊ यू कॅन डू इट. सो लुक ॲट दिस. आता पेपर 1 चा अभ्यास करायचा. आता पेपर 1 चा अभ्यास करायचा म्हणजे नक्की करायचं काय. टेक्स्टबुक अख्खं सॉल्व्ह होणार नाहीये हे तर आपल्याला माहिती आहे. आपल्या पेपर 1 मध्ये टोटल 7 टॉपिक्स आहेत. आता परत अभ्यास करताना तर पहिली गोष्ट तीच आहे, मेक शुअर दॅट यू नो ऑल द फॉर्म्युली फ्रॉम इट, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एक साधारण त्या टॉपिकमधले सब टॉपिक्स, राईट. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही जर घेतलात वेक्टर्स, तर वेक्टर्समध्ये आपलं काय काय आहे. तर वेक्टर्समध्ये पहिला जो पार्ट आहे दॅट इज बेस्ड ऑन बेसिक डेफिनेशन ऑफ वेक्टर्स, दॅट ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर आपलं हे आहे सेक्शन फॉर्म्युला आहे, या सगळ्या गोष्टी याच्यावरती बेस्ड पार्ट आहे. त्याच्यानंतर 3 प्रोडक्ट्स आहेत, राईट. डॉट प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट आणि बॉक्स प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट त्याच्यावर फक्त एक आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर बेस सम्स आहे आणि आणखीन एक याच्यामध्ये पार्ट आहे डायरेक्शन रेशिओज अँड डायरेक्शन कोसाइन्स. तर असं सगळं एक टॉपिकचा वगैरे घेऊन घ्या की पेअर ऑफ लाईन्स. मग पेअर ऑफ लाईन्स म्हटल्यानंतर काय आहे, तर पहिलं तर आहे की पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आणि सेकंड पार्ट आहे पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू लाईक नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. सो या पद्धतीनं प्रत्येक टॉपिक थोडासा ब्रेक करा. त्या पार्टमध्ये काय काय कन्सेप्ट्स आहेत, काय काय फॉर्म्युले, हे थोडंसं एकदा रिवाईज करा. किंवा लाईन अँड प्लेन. मग लाईनमध्ये काय आहे, तर पहिलं तर इक्वेशन्स ऑफ लाईन, स्टँडर्ड फॉर्म्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. प्लेनमध्ये पण तसंच आहे, पहिले 3-4 फॉर्म्स आहेत, स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ प्लेन आणि त्याच्यानंतर आपले डिस्टन्सेस बरा. सो या पद्धतीनं प्रत्येक टॉपिकचा एक थोडाफार ओव्हरव्ह्यू घ्या की या पद्धतीनं हे टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर व्हॉट आय विल सजेस्ट स्ट्रेट अवे की आपण पेपर 1 ची सेमिस्टर टेस्ट घेतली होती, त्याच्यामध्ये बरेच टॉपिक आपले कव्हरअप झाले होते.
किंवा आपल्या क्लासच्या जेवढ्या काही टेस्ट झालेल्या आहेत, फुल टेस्ट झालेल्या आहेत, टोटल 5x2 आपले 10 फुल टेस्टचे पेपर्स अवेलेबल आहेत. सो जस्ट टेक दोज पेपर्स इन फ्रंट ऑफ यू. त्यातलं पेपर 1चे जे क्वेश्चन्स आहेत जस्ट गो थ्रू दॅम. सगळे सॉल्व नाही करायचे, हॅव अ ग्लान्स ॲट दॅट, राईट. मग लक्षात येतं की अरे आपल्याला हे येतं, हे येतं, हे येतं आहे. मग कधीतरी एखाद्याला की अजून नाही येते, किंवा तुम्हाला माहिती असतं की काही टॉपिक्स हे तुम्हाला कायम डिफिकल्ट जात आहेत. लाईक इट माइट बी की पेपर 1मध्ये पेअर ऑफ लाईनची समाजी चुकतात काय, राईट, यू नो दॅट. किंवा वेक्टर्स मला डिफिकल्ट जातं, लाईन आणि प्लेनमध्ये कन्फ्युजन होतं थोडंसं, नक्की काय करायचं समजत नाही आहे, ते माझं चुकलं होतं. सो व्हॉट यू कॅन डू, तो टॉपिक घ्यायचा आणि त्यातली सम्स टेक्स्टबुकमधनं प्रत्येक एक्सरसाइजमधनं एक रॅन्डमली एक एक 2-2 सम सॉल्व्ह करून बघा. दॅट्स ऑल. यू कॅनॉट सॉल्व्ह द होल टेक्स्टबुक आणि गरज पण नाही आहे. बिलीव्ह मी, वर्षभर अभ्यास केलेला असेल तर आत्ता अख्खं टेक्स्टबुक परत सॉल्व्ह करायची गरज नसते टोटली. ठीक आहे. अँड व्हॉट एल्स, नेसेसरीली आपली क्लासची वही समोर घ्यायची, फ्लिप थ्रू द पेजेस. आपण टॉप मार्जिनला काय काय इम्पॉर्टंट लिहिलेलं असतं, काही रिमार्क्स मी तुम्हाला सांगितलेले असतात, मार्क करून ठेवा, गो थ्रू देम. हां, अँड वन मोर थिंग ज्याला आपण म्हणतो की इम्पॉर्टंट सम्स. इफ यू रिमेंबर, क्लासमध्ये बऱ्याचशा सम्सना मी तुम्हाला लिहून ठेवायला सांगते की हे सम इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. वाय? बिकॉज दीज सम्स आर डिफरंट. ही वेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करावे लागतात, स्ट्रेट अवे फॉर्म्युला बेस नसतात. सो विदाऊट फेल प्रत्येक टॉपिकमधली अशी जी इम्पॉर्टंट म्हणून मार्क केलेली सम्स आहेत ना, ती सम्स मात्र डेफिनेटली एकदा लिहून काढा. बघून लिहून काढा, काही बिघडत नाही, न बघता करायला पाहिजे असंही काही नाही, कळतंय? ॲट द सेम टाइम तुम्ही 18 तारखेला म्हणजे आज जरी थोडासा अभ्यास केला असेल थिअरम्स आणि फॉर्म्युले, तरी परत एकदा जेव्हा तुम्ही पेपर 1 घेणार आहात, अगेन मेक शुअर दॅट यू नो ऑल द थिअरम्स परत एकदा लिहून काढा, राईट? सो दॅट्स हाऊ यू हॅव टू स्टडी फॉर ईच पेपर. म्हणजे पेपर 2 त्याच पद्धतीनं अभ्यास करा. पेपर 2चं टेक्स्टबुक घ्या, आपली वही घ्या, गो थ्रू ऑल द टॉपिक्स, फॉर्म्युले. आता इंटिग्रेशन म्हटल्यानंतर काय काय तुम्हाला माहिती पाहिजे, आपले स्टँडर्ड सेट ऑफ रिझल्ट्स 3 सेट्स आहेत. पहिला जो डेरिव्हेटिव्हवरनं येतो, त्यानंतर एक सेकंड सेट आहे आणि शेवटी एक 3 फॉर्म्युलाचा सेट्स आहे. सो मेक शुअर दॅट यू नो ऑल द फॉर्म्युले. देन इंटिग्रेशनचे टाईप्स, आपण जे टाईप्स लिस्ट डाऊन केलेले आहेत, सो दोज टाईप्स आर ॲज गुड ॲज फॉर्म्युले, कळत आहे? सो ते सगळं तुम्हाला पाठ आहे, मेक शुअर ऑफ दॅट. किंवा डेरिव्हेटिव्ह काय काय हेडिंग्स येतात, लॉगरिथमिक कधी यूज करावं लागतं, पॅरामेट्रिक कधी यूज करतो, राईट, किंवा इम्प्लिसिट काय असतं, तर हे सगळं एकदा मेक शुअर की हे सगळं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहे. अँड देन अगेन रॅन्डमली टेक्स्टबुकमधनं एक एक 2-2 सम सॉल्व्ह करा. ओपन आवर नोटबुक, इम्पॉर्टंट मार्क केलेली सम्स बघून लिहून काढा, काही बिघडणार नाही. ट्राय टू डू इट ऑन युअर ओन. नाही समजलं तर सम बघा आपण बुकमध्ये कसं केलं आहे आणि ते लिहून काढा. थिअरम्स एक एकदा लिहून काढा, राईट? सो दॅट्स हाऊ यू आर सपोज टू स्टडी ऑन these 2 days, 19th and 20th, फॉर पेपर 1, पेपर 2. अँड वेन यू थिंक की ओके आमचं आता रिवाईज झालेलं आहे, अभ्यास करून झालेला आहे, पेपर 1 पण सगळे टॉपिक्स बघून झाले, पेपर 2 बघून झाले, आम्हाला थिअरम्स येत आहेत, फॉर्म्युले येत आहेत, मग आता आणखीन अभ्यास काय करायचा? इन दॅट केस रॅन्डमली कुठलेही 80 मार्क्स क्वेश्चन पेपर समोर घ्या. मग मे बी आपण क्लासमध्ये ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्याचे पेपर समोर घ्या, किंवा तुमच्याकडे प्रिव्हियस बोर्ड पेपर्स असतील ते पेपर समोर घ्या. अँड जस्ट ट्राय टू सॉल्व द पेपर्स. पेपर बघायचा, सम येत आहे गुड, येत आहे गुड. सो करता करता मग कधीतरी लक्षात येतं की अरे हे सम परत काहीतरी आय एम नॉट शुअर की नक्की काय सम आहे, मग तेवढा पार्ट फक्त बघायचा. दॅट्स हाऊ यू आर सपोज टू स्टडी, कळत आहे? आणि एस्पेशली ज्यांना माहिती असतं, म्हणजे आपल्याला माहिती असतं, मग अशी मी म्हटलं तसं की कुठले टॉपिक्स डिफिकल्ट गेलेले होते, कुठल्या टॉपिक्सचा आपला अभ्यास झाला नव्हता, त्या टॉपिक्सवर थोडंसं जास्त फोकस करा. त्याची मे बी टेक्स्टबुकमधनं सम्स थोडीशी जास्त सॉल्व्ह करा. दॅट्स ऑल. डोंट गो ऑन सॉल्विंग द होल टेक्स्टबुक, टोटली नॉट नीडेड. वर्षभर अभ्यास केल्यानंतर परत अख्खं टेक्स्टबुक सॉल्व्ह करायची पेपरच्या आधी गरज नसते. बिलीव्ह ऑन युअर ब्रेन, बिलीव्ह ऑन युअर हार्डवर्क. तुम्ही अभ्यास केलेला आहे, कष्ट केलेले आहेत, पेपरमध्ये येणार आहे. देर इज नो नीड वाय यू कांट राईट इट इन द पेपर. ॲब्सोल्युटली. ठीक आहे? ऑफकोर्स, and in between, whenever you have any doubt, call me. Or you can come here, you can just ask me, तुम्ही क्लासमध्ये आहे, नाही आहे, घरी आहे, you can come at any time, call me at any time, no issues with that. आता त्याच्यानंतर थोडासा पार्ट घेऊया की 21st
पेपरच्या दिवशी अभ्यास काय करायचा. राईट, वेळ खूप कमी असणार आहे. 11चा पेपर असतो, तुम्हाला 10ला सेंटरला पोचावं लागतं. मे बी घरातनं तुम्ही 9ला वगैरे निघणार, तर तुम्हाला फार काही वेळ मिळणार नाही आहे. आय एम ॲज्युमिंग दॅट रफली यू विल गेट हार्डली 1 or 2 hours. राईट, मग या दिवशी 1 किंवा 2 तासात एवढे 7 आणि 8 15 टॉपिक्स काय करायचं काय नक्की. या 1-2 तासात परत एकदा बेसिक गोष्टी, थिअरम्स मेक शुअर तुम्हाला येत आहे, फॉर्म्युले रिवाइज करा आणि इम्पॉर्टंट मार्क केलेली सम्स. दॅट्स ऑल. पेपरच्या दिवशी सकाळी टेक्स्टबुक घेऊन सॉल्व करत बसायला वेळ मिळणार नाही, करायची गरज पण नाही आहे. बिलीव्ह ऑन युअर मेमरी, ट्रस्ट ऑन युअर ब्रेन. ठीक आहे. सो दॅट्स व्हॉट यू कॅन डू ऑन 21st. इम्पॉर्टंट सम्स, आणि त्या दिवशी तर लिहून बघायला पण वेळ नाही मिळणार आहे. सो यू कॅन जस्ट रीड ऑल दिस थिंग्स. राईट, कारण ऑब्व्हियसली सकाळी लवकर उठणार आहात, सो समोर फक्त टेक्स्टबुक किंवा आपली बुक घेऊन एकदा फक्त थिअरम्स वाचून काढा, इम्पॉर्टंट सम्स वाचून काढा, एकदा फॉर्म्युले वाचून काढा. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. आता ड्युरिंग द पेपर, राईट, याच्याबद्दल तर डिटेल ऑलरेडी मी व्हिडिओ आय सपोज केलेला आहे की टाईम मॅनेजमेंट किंवा काय आपण डिस्कस पण केलेलं आहे क्लासमध्ये. परत एकदा, पेपरला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे. आता तुमचे ऑलरेडी 2 पेपर झालेले आहेत. सो नाव यू आर यूज टू दॅट एन्व्हायरमेंट किंवा काय असतं, कसं असतं, साधारण किती वेळ तुम्हाला मिळतो, किती वेळ बाकीच्या गोष्टींमध्ये जातो, तुमचं फॉर्मॅलिटीज काय असतील ते. सो नाव यू नो दॅट, यू आर नाव यूज टू दॅट एन्व्हायरमेंट. सो ते काही आता नवीन नाही आहे. मग आता मॅथ्स पेपर सॉल्व्ह करताना एस्पेशली ॲज आय कीप ऑन सेइंग, व्हॉट केअर यू हॅव टू टेक इज द मोस्ट क्रुशियल सेक्शन, as I have already maintained, is section C. 24 marks section आहे हा, सगळ्यात बिगेस्ट सेक्शन आहे. 8 सम्स सॉल्व्ह करायचे असतात आणि याच्यामध्ये मिक्स्ड सम्स असतात. सो देर आर फ्यू सम्स विच आर इझी, देर आर फ्यू सम्स विच आर डिफिकल्ट, अँड देर माइट बी 1 or 2 थिअरम्स इन इट. सो व्हॉट मॅटर्स इज चॉईस ऑफ सम्स. राईट, ज्यांचं असं आहे की आम्हाला 8च सम्स करता येणार आहेत, राईट, नो इश्यू विथ दॅट. तुम्हाला जे काही सम्स करता येणार आहेत यू विल हॅव टू डू इट. बट दोज की ज्यांचं नाही, आम्हाला टेक्निकली येत आहेत सगळी सम्स, मला 11च्या 11 सम्स येत आहेत, मग तिथे तुमचा चॉईस मॅटर करतो. चॉईस इन व्हॉट सेन्स आय एम सेइंग, इफ यू रिमेंबर व्हॉट आय हॅव ऑलवेज टोल्ड यू, की मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशन्स जरी येत असेल तरी बाजूला ठेवा, रिस्की आहे. जरी तुमच्या सगळी सम्स बरोबर येत आहे, तुम्ही खूप प्रॅक्टिस केली आहे, यू आर गुड ॲट कॅल्क्युलेशन्स, एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी पुढचं सगळं चुकू शकतं आणि मार्क जातात. सो मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशन जिथे येतात दॅट इज ऑलवेज रिस्की. ॲडजॉइनिंग मेथड असेल तर ते इझी असतं, क्रॉस चेक करायला पण सोपं जातं. रो ट्रान्सफॉर्मेशनला क्रॉस चेक जरी तुम्ही केलं, चुकलंय कळलं, तरी मागे जाऊन परत ते करेक्ट करणं ना हे इतकं सोपं नाही आहे. त्याला खूप वेळ लागतो, पेशन्स असावा लागतो. सो बेटर नॉट टू गो फॉर मॅट्रायसिस ऑलवेज, लाईक रो ट्रान्सफॉर्मेशन ऑब्व्हियसली दॅट आय हॅव ऑलवेज सेट टू यू. LPP ॲट अ कॉन्टेक्स्ट सेक्शन डी मध्ये जर किंवा सी मध्ये LPP आलं तर LPPला वेळ थोडासा जास्त लागतो, पण युजली त्याच्यामध्ये फारसं चुकायची शक्यता नसते. सेफ सम असतं. थिअरम्स, ज्यांना थिअरम्स येतात यू आर रिअली गुड, नो इश्यूज. थिअरम्स सगळे अटेम्प्ट करायचे, कारण थिअरमचे मार्क्स हे शुअर शॉर्ट मार्क असतात. थिअरममध्ये सम विसरू नका. बऱ्याचशा थिअरमला काहीतरी काउंटरपार्ट असतो, एखादी करॉलरी किंवा एखादं सम विचारलेलं असतं. डू नॉट फॉरगेट टू सॉल्व दॅट सम. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. सो सेक्शन सी क्रुशल सेक्शन आहे. याला एक रफली 1 hour पर्यंत वेळ तुम्ही ठेवू शकता. 1/3 ऑफ युअर टाइम यू कॅन गिव्ह टू सेक्शन सी, बट नॉट मोर दॅन दॅट. राईट, घड्याळ समोर ठेवायचं. पेपर सॉल्व्ह करत असताना इन बिटवीन घड्याळाकडे नजर पाहिजे. आय हॅव टोल्ड दॅट सेक्शन सी रफली 1 hour. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा सेक्शन येतो सेक्शन बी. राईट, आणि ऑफकोर्स सेक्शन डी, पण सेक्शन डी अकॉर्डिंगली मी ज्यांना थिअरम्स येतात त्यांच्यासाठी ना सेक्शन डी थोडासा इझी होतो, बिकॉज युजली सेक्शन डी मध्ये एक तर सम 5च अटेम्प्ट करायचे असतात आणि बऱ्याचदा त्यातला एक तरी थिअरम असतो. आणि जर 2 थिअरम्स असतील तुम्हाला येत असेल यू आर रिअली गुड, कारण थिअरम येत असेल तर लिहायला काहीच वेळ लागत नाही. हार्डली 2-3 मिनिटात ते थिअरम्स फटाफट लिहून होतात. समला काय थोडाफार वेळ लागला तर. सो यू आर गुड इफ यू कॅन डू थिअरम्स इन सेक्शन डी. 20 मार्क्स सेक्शन आहे हा 16 मार्काचा आहे. राईट, सो सेक्शन डी मध्ये थिअरम्स येत असेल डोंट हॅव टू वरी मच. सो इट
कान टेक मोर दॅन 40 मिनिट्स रफली. एवढे याला सफिशियंट होतात सेक्शन डी ला 40-45 मिनिट्स. सेक्शन बी परत थोडासा कन्फ्युजिंग होतो कारण 8 सम्स करायचे असतात. अर्थात थोडी छोटी सम असतात कारण 2 मार्काची सम्स आहेत. बट स्टील याच्यामध्ये होऊ शकतं की काही सम्स ही थोडीशी लेंदी आहेत, म्हणजे 3 मार्क्स वर्थ आहेत पण विचारले 2 मार्कांना. दॅट इज टोटली पॉसिबल. सो अगेन चॉईस ऑफ क्वेश्चन्स मॅटर. वर्षभर अभ्यास केलेला आहे, साधारण तुम्हाला माहिती असतं की कुठली सम लेंदी असतात, कुठली इझी असतात. सो ज्यांना सगळी येत आहेत त्यांनी इझी सम्स चूज करा. दिस इज नॉट टाइम टू शो ऑफ, राईट. आपल्याला इथे मार्क्स सिक्युअर करायचे आहेत मॅक्सिमम. सो जी सोपी सम्स आहेत, माहिती आहेत तुम्हाला इझी आहेत, गो फॉर देम फर्स्ट. या सेक्शनला आपण आय विल से की रफली 40 मिनिट्स, 40-45 मिनिट्स, एक 5-10 मिनिट्स हियर अँड देअर हे सफिशियंट आहे. अँड देन डू नॉट इग्नोर सेक्शन ए MCQs, राईट. सेक्शन ए MCQs आहे म्हणून 10-15 मिनिटं ठेवू नका. MCQs 16 मार्क आहेत. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, कंपल्सरी आहे. तुमचं घाईघाईत कॅल्क्युलेशन एक जरी चुकलं तरी अख्खे 2 मार्क जातात. मग ॲटलिस्ट इथे असतं की एखादं कॅल्क्युलेशन चुकलं तर 2 पैकी 1 तरी मिळू शकतो. MCQला तसं नाही होते, चुकलं की चुकलं, देर इज नो अदर ऑप्शन. देन रिमेंबर द रूल्स रिगार्डिंग MCQs. सेकंड अटेम्प्ट अलाउड नाही आहे MCQsला. तुम्ही सेकंड अटेम्प्ट खोडून दिला असेल तर ते चेक होत नाही, किंवा मेक शुअर की तुम्ही व्यवस्थित लिहिताय, क्वेश्चन्स लिहित नाही आहात. सो MCQsला कमीत कमी यू विल हॅव टू कीप 30 मिनिट्स. 5 आणि 10 मिनिटात MCQ करायचे नाही आहेत, लक्षात आहे. सो यू हॅव टू कीप 30 मिनिट्स फॉर सेक्शन ए, की ज्याच्यामध्ये 8 MCQs आहेत आणि 4 1 मार्क क्वेश्चन्स असतात. ते युजली सोपे असतात, त्याला काही फार वेळ लागणारे समज असतात. ते एक 5-7 मिनिटात ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सो बाकी डेडिकेटेडली यू हॅव टू कीप टाइम फॉर MCQs. युजली MCQsमध्ये 8 MCQs जे असतात, 4 MCQs आर कंपॅरेटिव्हली प्रिटी इझी, राईट. 2 थोडेसे मॉडरेट असेल की सॉल्विंग थोडंफार करावं लागेल, अँड 1 or 2 माइट बी रिअली डिफिकल्ट, की जिथे सॉल्विंग पण जास्त लागतं, थोडासा विचारही करावा लागेल. सो दॅट्स हाऊ ऑल इन ऑल इट्स गोइंग टू बी. लक्षात आहे, टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं येत होतं आपल्याला, आपण पेपर पूर्ण झाला नाही, 4 मार्काचं राहिलं, 8 मार्काचं राहिलं, असं व्हायला नको. सो सुरुवातीपासून घड्याळावर लक्ष ठेवा, स्पीड मेंटेन ठेवा. डेकोरेशन करायची गरज नाही, इट्स नॉट ॲट ऑल नीडेड. पेपर जेव्हा आम्ही चेक करतो तेव्हा लाईन छान मारल्यात, व्यवस्थित सगळीकडे बॉक्स वगैरे केलेले आहेत म्हणून आम्ही मार्क देत नाही. सो तुम्ही जे काय लिहिताय ते सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे. हां, इट शुड बी नीट अँड टायडी, दॅट इज ऑब्व्हियसली देअर, की कळलं पाहिजे काय लिहिलं आहे ते. खाडाखोड करायची नाही, रादर वॉट आय कीप ऑन सेइंग, गिरवायचं नाही. चुकलं असेल काट मारा, परत पुढे लिहा. 2चे 8, 8चे 4 असल्या गोष्टी ॲब्सल्युटली करायच्या नाहीत. व्यवस्थित खोडून पुढे लिहा, टोटली अलाउड असतं. फक्त MCQ सोडले तर बाकी कुठल्याही सममध्ये तुम्ही खोडून परत लिहू शकता, विच इज परफेक्टली अलाउड. LPPचा ग्राफ नेसेसरीली पेन्सिलनी, बाकी सगळ्या डायग्रॅम्स पेननी काढल्या तरी चालतात. अगेन जिथे तुम्हाला शुअर नाही आहे की या सममध्ये डायग्रॅम नीडेड आहे का नाही आहे, डायग्रॅम ड्रॉ करून ठेवा. एक्स्ट्रा ड्रॉ केलं म्हणून मार्क जात नाही, पण जर एखाद्या समला डायग्रॅम नीडेड असेल आणि तुम्ही ड्रॉ केली नाही तर त्याचे पूर्ण मार्क तुमचे जाऊ शकतात. एस्पेशली आपली ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रलची सम आठवा, राईट. तिथे बऱ्याचशा सम्समध्ये डायग्रॅम या नेसेसरी असतात, किंवा आपली काही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची सम्स आहेत तिथे डायग्रॅम्स नेसेसरी असतात. सो इफ यू आर नॉट शुअर, बेटर आहे की डायग्रॅम सरळ फेअरमध्येच ड्रॉ करून ठेवा, ठीक आहे. बाकी रूल्स अँड ऑल यू नो those. Now this section is specifically for those who want to go above 70 marks out of 80. त्यांच्यासाठी स्पेसिफिकली काही इन्स्ट्रक्शन्स. सगळ्यात पहिलं, पेपर वेळेत पूर्ण झाला पाहिजे, किंवा रादर आय विल से वेळेच्या आधी पूर्ण झाला पाहिजे, ठीक आहे. अननेसेसरीली डिफिकल्ट सम्स येतात म्हणून करायला जाऊ नका, रिस्क घ्यायची नाही आहे. आपल्याला मार्क्स मॅटर करणार आहेत. सो जी सोपी आहेत, गॅरंटीड सम्स आहेत ती आधी करा. दुसरी गोष्ट, इफ यू वॉन्ट टू गो अबाउट 70, सेक्शन बी आणि सेक्शन सी एस्पेशली कमीत कमी एक सम तुमचं एक्स्ट्रा सॉल्व झालं पाहिजे. सो 9 सम्स तर कमीत कमी सॉल्व झाली पाहिजेत, राईट. फ्लोमध्ये होत असतील, इफ यू आर इन टाईम त्याच वेळेला सॉल्व करून टाका, काही बिघडत नाही. असं असेल की आधी आम्ही पेपर पूर्ण करून घेणार, दॅट इज ऑल्सो फाईन. त्याच्यानंतर शेवटी ते परत सॉल्व करा, एक्स्ट्रा असं लिहून. सम नंबर, सेक्शन नंबर व्यवस्थित पुटअप करायचे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर लाईक ॲज आय सेड की ज्यांना 70 अबाव जायचे, तुमचा पेपर रफली एक 30 मिनिट्स
आधी झाला पाहिजे होतो. आणि इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला जेव्हा सगळं येत असतं ना तेव्हा पेपर सॉल्व्ह होतो. सो या 30 मिनिट्समध्ये अजिबात कंटाळा करायचा नाही आहे, राईट. तसंही तुम्हाला पेपर लवकर देणं बोर्डला काही अलाउड नसतं, तुम्ही लवकर पेपर घेऊन घरी जाऊ शकणार नाही आहात. सो व्हॉट एव्हर टाइम यू गेट टू द क्रॉस चेकिंग विदाउट फेल. आता पेपर क्रॉस चेक करताना काय काय क्रॉस चेक करायचं असतं. पहिलं तर हे चेक करा की MCQची सगळी आपण आन्सर्स लिहिलेली आहेत. कधी कधी काय करता, घाईघाईत सुरुवातीला पेन्सिलने लिहिलेलं असतं, ते फेअर करायचं राहून जातं किंवा नंतर लिहू म्हणून ठेवून दिलेलं असतं. सो पहिलं तर मेक शुअर करा की तुम्ही सगळा पेपर पूर्ण अटेम्प्ट केला, बरोबर आहे. म्हणजे MCQचे आन्सर लिहिले, सेक्शन B 8 क्वेश्चन, सेक्शन C 8 क्वेश्चन, सेक्शन D 5 क्वेश्चन हे अटेम्प्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर क्रॉस चेकिंगचा पहिला प्रेफरन्स द्यायचा MCQजला. आय हॅव टोल्ड यू की ज्यांना माहिती आहे की नंतर वेळ मिळणार आहे त्यांनी MCQ आधी फक्त मार्क करून ठेवा किंवा पेपरने पेन्सिलने लिहून ठेवा आणि शेवटच्या या 30 मिनिट्समध्ये पहिलं तर MCQ डबल चेक करा. MCQ डबल चेक करा और लाईक ऑल MCQ डबल चेक करायची गरज पण पडत नाही. काही असतं की शुअर असतं की नाही हेच आन्सर आहे, बट देर आर फ्यू की जिथे थोडंसं असू शकतं. सो ते MCQज डबल चेक करा. त्याच्यानंतर इमॅजिन ॲज इफ यू आर चेकिंग समवन एल्स पेपर. तुम्ही कुठला तरी दुसऱ्याचा पेपर चेक करताय, अशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर तुमचा आन्सर पेपर घेऊन एक एक चेक करा. फिगर्स बरोबर कॉपी केल्यात का. कधी कधी काय होतं की अख्खं सम बरोबर करता पण एखादी फिगर चुकीची कॉपी केलेली असते, त्यात 0 मार्क मिळतात. आय एम टेलिंग यू. म्हणजे तुम्ही जर फिगर आन्सर पेपरमध्ये क्वेश्चन पेपरमधली फिगरचा चुकीची कॉपी करून पुढे सॉल्व्ह केलं ना सम, किती सम बरोबर सॉल्व्ह केलं तरी मार्क मिळत नाही. सो अशा काही गोष्टी चेक करायच्या. किंवा तुम्हाला माहिती आहे की काही समला क्रॉस चेकिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मॅट्रिक्सचा सम क्रॉस चेक करता येतं. सो ते क्रॉस चेक करून बघायचं आपण बरोबर केलं आहे का. सो उरलेला जेवढा वेळ आहे ना डेडिकेटेडली याच्यासाठी द्यायचा. डोंट वेस्ट युअर टाईम. उगाच आता झालं आहे 5 मिनिटं इकडे तिकडे बघत बसू नका. सम्स चेक करा, परत सॉल्व्ह करून बघा, डझंट मॅटर. बऱ्याचदा जेव्हा क्रॉस चेकिंग करताना कुठेतरी काहीतरी एखादी चूक सापडून जाते, मग त्यावेळेला रिकॉल करायचं की क्लासमध्ये काय काय सांगितलेलं असतं की हे नाही असलं पाहिजे, हे असं पाहिजे. फायनल आन्सर्स आपण सगळी बरोबर लिहिलेत ना चेक करा की जसा क्वेश्चन आहे तसं आपलं फायनल आन्सर मॅच करतंय का. या पद्धतीनं क्रॉस चेक करा. लक्षात येत आहे. सो दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू से. ऑल द बेस्ट गाईज. अभ्यास केलेला आहे वर्षभर, टेन्शन घेऊ नका, प्रेशर घेऊ नका, मस्त छान पेपर लिहा, राईट. अँड ऑब्वियसली सी यू ऑन CET. एनी डाऊट कॉल मी और मेसेज मी एनी टाइम. बाय. ऑल द बेस्ट.